नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोयाबीनची भाजी बनवते बघा, अगदी सोप्या साध्या पद्धतीने. आणि भाजी बघताच किती खाऊशी वाटणारी ही भाजी तयार झाली आहे बघा. दाटसर, सर्वांनाच आवडणार आहे. जी नाही खात ती सुद्धा आवडीने खाणार आहे ती. अशी चमचमीत आपण आज भाजी बनवली बघा, झणझणीत. तर भाजीला लागणार आपण मसाला बनवून घेणार आहे. गॅसवर मी तवा ठेवला आणि काळ्या तव्यामध्ये मसाला भाजला, खूप टेस्टी येते बघा. 2 मोठे कांदे घेतले चिरून बारीक असं. 1 चमचा तेल घालूयात. तेलामध्ये कांदा चांगला भाजून घेऊया आपण. गोल्डन कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असा मसाला बनवला तर तुम्ही पनीरची भाजी पण बनवू शकताय, छोले बनवू शकताय. हा मसाला सगळ्या भाजीत चालतोय बघा. 1 इंच आलं घालूया. 5-7 लसणा पाकळ्या घालूया. जिरं घालू 1 चमचा. आता मोठे टमाटे मी चिरून घेतले ती बघा, 2 ती घालूया. व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आपल्याला, म्हणजे परतून घ्यायचा तव्यामध्ये. 5-7 कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्त्याने पण टेस्ट छान येते बघा भाजीत आपल्या मसाल्यात घातल्यानंतर. मूठ भरून कोथिंबीर घालूया दांड्यासहित. दांड्यात पण टेस्ट असते. तुम्ही नुसता पाला घालत, पाल्यामध्ये एवढी टेस्ट नाही, पण दांड्यात जास्त टेस्ट असते बघा. आता मसाला चांगला भाजलाय, खाली काढून घेऊया आपण. थंड करायला ठेवला होता. आता मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं. सर्व मसाला बारीक होतोय. आता मसाला पण मी बारीक करून घेतलेला आहे. गॅसवर 1 पातेल ठेवले. पातेलमध्ये 1 तांब्या पाणी ठेवले बघा. सोयाबीन बारीक असं घेतलं तर सोयाबीन आपल्याला पाण्यात शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मी मीठ टाकलंय. मीठ टाकलं दिसलं नाही, त्यामुळे सोयाबीनला चव छान येते बघा. आतपर्यंत पोहोचतंय त्यात मीठ. उतू जाते म्हणून फिरवून घ्यायचा चमचा. सोयाबीनला मधलं गरम पाणी मी काढलंय. आता थंड पाण्यात ओतून ठेवलंय बघा. तर असं पिळून घेऊया आपण. उघरट वास निघून जाते, त्यातलं पाणी सर्व काढून घेऊया. असं दोन्ही मुठीत धरून दाबून पाणी काढून घ्यायचं आपल्याला. सर्व पाणी काढून घेतले बघा. डबल फुगलंय सोयाबीन शिजल्यामुळं. आता गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये 2 चमचे तेल घातले मी. 1 चमचा जिरं घालू. 1 चमचा मोहरी घालू. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि 1 चमचा लाल बिडगी पावडर घातले. थोडीशी किंचित हळद घातली तेलामध्येच. गरम मसाला पण घातला तेलामध्येच. आणि आता आपण वाटलेला मसाला घालूया. मसाल्यामध्ये आपण जिरं वाटलेलं जायचं म्हणून जिरा पावडर नाही घातली मी. मिक्स करून घेऊया आपण. मसाला चांगला तेलात परतून घेऊया आपण सर्व. पनीर मसाला घातलाय मी 1 चमचा. खूप चवीला भारी होते बघा सोयाबीनची भाजी. मिक्स करून घेऊया. आता सोयाबीन घातले मी. खूप टेस्टी लागते ही भाजी. जी नाही खाणार सुद्धा आवडीने मागून मागून खातील बघा. नक्कीच एकदा करून तर बघा तुम्ही. आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील लाईक करा, सबस्क्राईब करा. साध्या सोप्या रेसिपी माझ्या असते त्या. जास्त काय म्हणजे अशा हे नसतात. मी साध्या सोप्याच मी तुम्हाला दाखवते. जी आम्ही घरात बनवते तीच तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते नक्कीच सांगा, मी बनवून दाखवेल तुम्हाला. चवीपुरतं मीठ घातलंय. झाकण ठेव. 1-5 मिनिटात आपली भाजी शिजते बघा. मधून अजून बघत राहायचं. दाटसर झाली आपली भाजी. तुम्हाला रसा किती पाहिजे तेव्हापर्यंत मी पाणी ओतू शकता, कमी जास्त करू शकताय. वरून कोथिंबीर घाले. आपली सोयाबीनची भाजी तयार झाली बघा 5 मिनिटात. बाय बाय. धन्यवाद.